तेही माझ्या मागे लागायचे, जगदीश वजन कमी कर. माझं 95 kg वेट होतं. मी वजन कमी करत नव्हतो. त्यानंतर एक असं झालं की अर्जुन सरांचे मित्र आहेत संगमेश्वर सर. आम्ही दोघं एका साईडवर जात असताना त्यांनी मला एक म्हणजे शब्द टाकला की भैया तुम्हाला थोडं तरी लाज वाटली पाहिजे, तुमची ढेरी लागते स्टेअरिंगला. त्यांची गाडी मी ड्राईव्ह करत होतो. तर तेव्हा मला राग आला त्यांचा. मी त्यांना काहीच बोललो नाही. परंतु दुसऱ्या दिवसापासून मी व्यायामाला सुरुवात केली. मी सकाळी कंटिन्यू 5 वाजून 5 मिनिटाला उठायचो आणि वर्कआउट चालू केला. मी मॅडम 90 दिवसामध्ये माझं 18 किलो वेट लॉस केलं होतं. 18 ते 19 किलो. क्लॅपिंग तो बनता है बॉस. 90 दिवसामध्ये 18 किलो वजन, नॉट अ जोक. बघा कुठला शब्द आपल्याला लागून जाईल आणि कुठला शब्द क्लिक होऊन जाईल सरांना, की त्यांच्या ढेरीबद्दलचं जे वाक्य आलं ते सरांच्या मनाला शिवून गेलं, सरांच्या मनाला लागून गेलं आणि सरांनी ठरवलं नाही मी वेट लॉस करणार आहे. आणि सरांनी 3 महिन्यामध्ये 18 किलो वेट लॉस केलेलं आहे. येस येस, नॉट अ जोक. मॅडम वजन कमी करणं मला फक्त कधी जाणीव व्हायची ज्यावेळेस मी तिरुपतीला वगैरे जायचो ना, त्याच वेळेस मला वाटायचं की आपण वजन कमी केलं पाहिजे. वजन कमी केलं पाहिजे. त्याच्याशिवाय मी कधीच वजनाचा मी विचार केला नव्हता. माझं वजन वाढलेलं होतं, मला त्रास व्हायचा, परंतु मॅडम चालण्याचा विषय येत नव्हता, कारण चालण्याचा संबंधच नव्हता. मी कंटिन्यू 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये फिरायचो. त्याकरता मी जर चाललो असतो तर मला धाप लागली असती, मला दम लागला असता तर मी लक्ष दिलं असतं. परंतु मी तसं काही करत नव्हतो. मी तिरुपतीला गेल्यावर माझ्या लक्षात यायचं की आपलं वजन वाढलंय आणि आपल्याला व्यायाम करायचं गेल्यानंतर. परंतु मी परत गेल्यानंतर मी विसरून जायचो. मी वजन कमी करण्याच्या नादी लागतच नव्हतो. परंतु एक संगम सरांची गोष्ट मला खटकली आणि त्यानंतर मी माझं वजन कमी केलं. 90 दिवसामध्ये 18 किलो वजन कमी केल्यानंतर 90 दिवसामध्ये खूप छान मला वाटायला लागलं. माझ्या कलरमध्ये फरक पडला, माझ्या कपड्याच्या साईजमध्ये फरक पडला. हॅलो, प्रत्येकाने समोर कॅमेरा समोर प्रत्येकाने पाहायचंय. हे पहिले फड सर ज्यांचा बघा चेहऱ्याचा कलर आपल्याला दिसतोय काळवंडलेला, पोटावरती फॅट दिसतंय, चेहऱ्यावरती फॅट दिसतंय. येस, फटा पोस्टर निकला हिरो. आणि हे गेल्या तासभरापासून आपण पाहणारे फड सर. येस येस, चेहऱ्याच्या कलर मध्ये फरक आहे, होल बॉडी मध्ये आपल्याला फरक दिसतोय. आत्ताचा फिटनेस आपण पाहू शकता समोर. तर एका तासाभरापासून जे काही वर्कआउट त्यांनी गाईड केलंय ते आपण पाहिलेलंच आहे. आणि अगोदरचे फड सर, तुफान बदल आहे, तुफान बदल आहे. येस येस, 95 किलोचे पहिले फड सर आणि आत्ताचे 76 किलोचे फड सर. येस, तुफान बदल आहे, तुफान बदल आहे. येस येस येस, 18 किलोचा वेट लॉस 3 महिन्यामध्ये. येस, चेहऱ्यावरचं फॅट तुम्ही पहिले. सर गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे जादू आहे ना, जादू याच्यामध्ये जर खाण्यामध्ये आपण चेंजेस केले तर फक्त 20% आपला व्यायामाचा भाग आहे, 80% भाग आहे आपल्या खाण्याचा. आणि खाणं जे आहे ना ते वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन असलं पाहिजे. चपाती भाजी खाऊन माणूस घोड्यासारखा तंदुरुस्त राहू शकत नाही. त्याच्यासाठी बेस्ट न्यूट्रिशन खावं लागतं, वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन खावं लागतं. वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन खाल्ल्यानंतर असे रिझल्ट येतात. कोचचं ऐकावं लागतं, 100% कोचचं ऐकावं लागतं की पाणी कधी प्यायचंय, काय खायचंय, डाएट कसा फॉलो करायचा आहे आणि वर्कआउट. येस येस येस. सरांना काहीतरी चॅलेंजेस दिसत आहेत. येस, 1-2च मिनिटात सर आपल्याला जॉईन परत होतील. आपल्याला 80% जे मी सांगितलं न्यूट्रिशन हे बेस्ट काम करतं. मी सांगतो तुम्हाला मॅडम, माझे तुम्ही नंतरचा जो बिफोर आफ्टर पाहिला त्याच्यामध्ये शर्ट होतं, तो व्हाईट शर्ट लिनन शर्ट आहे 1700 रुपयाचं आणि दुसरं शर्ट आहे 149 डीमार्टचं. म्हणजे तुम्ही पाहू शकता 149चं टी शर्ट सुद्धा चांगलं दिसतं माणसाला. का चांगलं दिसतं? कारण फिटनेस चांगला आहे. येस येस, बघा सर सांगतात कपड्यावर काहीच नसतं, त्याच्या आतला माणूस कसा आहे, तो फिटनेस कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच सर, नक्कीच सर. सर आपल्याला वाढलेल्या वजनाबरोबर काही चॅलेंजेस होते का हो? येस सर, येस सर,
या वाढलेल्या वजनाबरोबर आपल्याला काही चॅलेंजेस होते का हो सर? मॅडम, चॅलेंजमध्ये दम लागायचा, परंतु मी लक्ष देत नव्हतो खरंच. आणि मला बॅड हॅबिट होते. मी पार्ट्या करायचो कंटिन्यू. फार्म हाऊसवर आमच्या मित्राचं फार्म हाऊस होतं. त्या ठिकाणी नॉनव्हेज कंटिन्यू खायचो मी. तर त्यामधून फॅट वगैरे भरपूर वाढलेलं होतं. एकदा डॉक्टरकडे गेलो होतो. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांनी मला सांगितलं की जगदीश लक्ष दे, नाहीतर तुला बीपीची गोळी वगैरे चालू करावं लागेल. परंतु मॅडम मी त्यांनाही सिरियस घेत नव्हतो. मी विचार करायचो डॉक्टरचा काय, डॉक्टरचा धंदा आहे, तो सांगेल चला गोळी चालू करायची म्हणून. तर मी त्याचं ऐकत नव्हतं असं मला वाटायचं. परंतु डॉक्टरचा काही धंदा नव्हता. डॉक्टर म्हणजे देव माणसं आहेत. ते आपल्यासाठी चांगले आहेत, आपल्याला वाचवण्याचं काम करतात. त्याच प्रकारे आरोग्य सल्लागार सुद्धा आपल्याला वाचवण्याचं काम करतात. मग मी ते त्यांचं ऐकलं आणि डिसऑर्डर 100% मला चालू झाली असती. माझं वजन त्या प्रकारे वाढलं होतं मॅडम. आणि आळस भरपूर वाढला होता. मी जिमला 10,000 रुपये वर्षाचे एकदाच पेड केले होते. परळीमध्ये एक नामांकित जिम ओपन झाली होती. तर त्या जिमला मी वन टाइम 10,000 रुपये स्कीम होती म्हणून पैसे भरले. मॅडम मी 6 ते 7 दिवस गेलो, नंतर कधीच तिथे गेलो नाही. ग्राउंडला चालायला जायचो, 2-4 दिवस जायचो, नंतर झोपायचो. तर ही एक आपली अशी फॅमिली आहे, आरोग्य फॅमिली, जी की आपल्याला रोज सकाळी उठवतात आपले कोच. एक सुंदर असं सॉंग्स वाजतात. त्या सॉंग्सवर आपण वर्कआउट करतो. एकमेकाला स्पॉटलाईट घेतल्यामुळे आनंद होतो, चांगलं वाटतं, एक ऊर्जा क्रिएट होते शरीरामध्ये. आपण हे एनर्जी ड्रिंक घेतो, ऑपरेशन एनर्जी ड्रिंक, त्यानंतर शेक घेतो. यामुळे मॅडम खूप छान वाटायला लागलं आणि मला ते डोक्यात बसलं की मला ही फॅमिली जॉईन करायची आणि फॅमिली सोबत कंटिन्यू राहायचंय. मॅडम मी 10 ते 15 दिवस अगोदर वन टाइम शेक घेतला होता. त्याच्यानंतर मॅडम मी कंटिन्यू संध्याकाळचा सुद्धा शेक चालू केला. त्याच्यामध्ये सेल्युलोज मल्टीव्हिटॅमिन ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे सर्वात महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स, सेल्युलोज मल्टीव्हिटॅमिन, म्हणजे मी माझ्या शेक सोबत तेही चालू केलं होतं. आणि 24 हायड्रेट असेल कंटिन्यू. मॅडम आम्ही फॅन झालो न्यूट्रिशनचे. आणि रिझल्ट जो आहे 100%, ज्या प्रकारे कोच मार्गदर्शन करतात त्याच प्रकारे तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर आपल्याला न्यूट्रिशन फॉलो करावं लागतं, न्यूट्रिशनला फॉलो करावं लागतं. चांगलं राहायचं असेल, चांगलं दिसायचं असेल आणि दवाखान्यात जर जायचं नसेल तर आपल्याला 100% कोचचं ऐकावं लागेल. बघा, सरांनी त्यांच्या फिटनेसचं राज एका दमात सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी 20% वर्कआउट, 80% आपला सकस संतुलित आहार आणि आपल्या 100% कोचचं मार्गदर्शन सरांनी घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे कोचनी त्यांना सांगितलं की पहिले 15 दिवस एक टाइम शेक, त्याच्यानंतर 2 टाइम शेक, त्याच्यानंतर फॉर्म्युला 2, सरांनी सगळा आहार इनटेक केलेला आहे. आणि जे काही गेल्या तासभरापासून आपण एनर्जेटिक, पॉवरफुल आणि जबरदस्त असं वर्कआउट पाहिलेलं आहे, त्याचं राज सरांच्या हातामध्ये आहे. सरांनी नक्कीच सांगितलंय की जगातलं जे गुगल सांगतं की जगातला नंबर 1चा सकस संतुलित आहार, त्याचा ग्लास सरांच्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यानं सरांचं 95 किलोचं वजन, 18 किलो वेट लॉस 3च महिन्यामध्ये सरांनी केलेलं आहे. आणि आज हेल्दी आणि हॅपी लाईफ, जिथं सरांना बीपीची गोळी लागणार होती तिथं आज पॉवरफुल वर्कआउट सरांनी केलेले. आणि आपल्या समोर गेल्या तासभरापासून फड मॅडम, फड सर, ऑल टीम जे काही वर्कआउट करत, सर मी तर खरं खूप खूप मिस केलंय वर्कआउट, खूप मिस केलंय. माझं शेअरिंग होतं, असं वाटायचं की उठून तुमच्या जोडी बरोबर एनर्जेटिक आणि पॉवरफुल करावं. खूप सुंदर सर, खूप सुंदर. जे काही तुमच्या दोघांचं जे काही वर्कआउट होतं खूप सुंदर. सॅल्यूट आहे बॉस, सॅल्यूट आहे. बहुत अच्छे सर. आता मग तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये आनंद आहे का? येस मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या बॅकग्राऊंड, आमचं फॅमिलीचं पाहिलं तर खूप बेकार आहे. आमचे वडील, माझे पप्पा जे होते, त्यांचं अटॅकने डेथ झाली होती. आई कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर 5 वर्ष आईची खूप ट्रीटमेंट घेतली. मुंबई, पुणे असेल, तर राहायला आम्ही परळीत होतो. त्यानंतर भुसावळ असेल आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, या ठिकाणी आम्ही आईची खूप ट्रीटमेंट घेतली. आई सुद्धा वाचली नाही. आणि नंतर आमची 29 वर्षाची बहीण हार्ट अटॅकने डेथ झाली. म्हणजे प्रेग्नेंट होती ती, 10 ते 11 दिवसच तिला फक्त बाकी होते डिलिव्हरीला. तिची सुद्धा डेथ झाली होती वजनामुळेच. तर त्यानंतर मॅडम आम्ही हे फॅमिली जॉईन केली. आता फक्त अर्जुन सर आणि मी, आमच्या फॅमिलीत दोघंच आहोत, अश्विनी मॅडम, श्यामल मॅडम आणि आमची मुलं. आम्ही पूर्ण फॅमिली हे न्यूट्रिशन फॉलो करतो. आम्हाला मॅडम चांगलं राहायचंय.
त्यानंतर श्यामल मॅडमचा रिझल्ट तुम्हाला ऐकायला भेटेल. आमचे पूर्ण आम्हाला असं वाटायचं की आमच्या फॅमिलीला एक दैवी शाप आहे की असं आमच्यासोबतच का घडतंय. मॅडम मी अक्षरशः सर्व देव घराच्या बाहेर फेकून दिले होते की आमच्यासोबत असं घडण्याचं कारण काय, आम्ही तर कोणाचं कधी वाईट केलं नाही. मग त्यामुळे मॅडम आम्ही या फॅमिलीत जॉईन झालो. खूप छान वाटतंय आणि आता मी देवाची भक्ती करतोय. पाहू शकतात मी देव बाहेर फेकून दिले होते आणि म्हणजे एवढे चेंजेस होतात. खूप छान रिझल्ट भेटला. आरोग्य फॅमिली सोबत सर्वांनी जोडून राहिलं पाहिजे आणि आम्ही आता सर्वजण फिट आहोत. मी सांगू शकतो की तुम्हाला मॅडम अगोदर मला तर डॉक्टर जे म्हणत होते की तुम्हाला बीपीची गोळी चालू करावी लागेल. मी आता ओपन चॅलेंज करतो, कोणीही माझं ब्लड चेक करायचं. मी आता जस्ट आपली शिवजयंती झाली त्या दिवशी ब्लड डोनेट केलेलं आहे. मी कंटिन्यू ब्लड डोनेट करतो 7-8 महिन्याला तरी. तर एवढं मला गॅरंटी आहे की आपल्यामध्ये एवढी चेंजेस होऊ शकतात. तुम्ही आरोग्य फॅमिली सोडून राहा, 100% चेंजेस होतील. 100% आपण लोकांसाठी चांगलं काम करू. आपल्याला चांगलं राहायचंय आणि समाजासाठी चांगलं काम करायचंय. नक्कीच. देव बाहेर फेकून दिले होते तर सांगतात स्वतःच्या आईला गमावलं, वडिलांना गमावलं, बहिणीला गमावलं. का माझी जवळची माणसं का भगवंत तू नेतोय. सरांनी देव फेकून दिले सर म्हणतात. परंतु या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर जो काही त्यांच्यामध्ये चेंजेस झालेला आहे, त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये चेंजेस झालेला आहे, याच्यानं सर समाधानी आहेत आणि खरंच देवाला ते मानायला लागलेत. हातामध्ये बांधलेला धागा त्यांनी आपल्याला समोर दाखवलाय. आणि नक्कीच सर मग आता हॉस्पिटल व्हिजिट वगैरे तुमच्या घरामध्ये काही. मॅडम हॉस्पिटल कधीच नाही जात. मी जर जात असेल हॉस्पिटलला कोणाला तरी पाहण्यासाठी जातो. म्हणजे आपल्या जवळची कोणी व्यक्ती असेल तर त्यांना पाहण्यासाठी जातो. कारण आपण गेलंच पाहिजे. त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे की बाबा तू स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे, आरोग्याकडे लक्ष दे. आज जर आपण पाहिलं, अगोदर होतं की मानवी जीवनाच्या 3च गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा. परंतु मॅडम मला आवाज येतोय, अन्न वस्त्र निवारा. परंतु आता 4थी गरज आहे तुमचं आरोग्य. आरोग्य जर नसेल ना मॅडम तुमच्याकडे, तुमचं शरीर काहीच कामाचं नाही, तुमचा पैसा काहीच कामाचा नाही. आणि हे जे आपण पाहतोय ना, ही जे दुनिया है तो दुनिया देखनी है तो हमें अच्छा रहना पडेगा. तो काहीच फायदा नाही मॅडम. चांगलं राहायचंय तर आपल्याला आरोग्य मेंटेन ठेवलं पाहिजे. चारी गरजा भागल्या पाहिजेत, अन्न वस्त्र निवारा प्लस आपलं आरोग्य. आणि खूप छान मॅडम श्यामल मॅडमचा अनुभव घ्या. मला तुम्ही वर्कआउट करण्याची संधी दिली त्याकरता मी पूर्ण सिस्टमचा आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. काही प्रश्न आहे मॅडम अजून? नाही सर, खूप छान सर. आम्हाला तुम्ही जे काही वर्कआउट गाईड केलं त्याबद्दल आम्ही पूर्ण फॅमिली तुमचे आभारी आहोत आणि नक्कीच आम्हाला परत तुम्ही असंच कधीतरी गाईड करताल याची आम्ही अपेक्षा बाळगतो. नक्कीच सर. येस, नक्कीच. 100%. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप सुंदर वर्कआउट, खूप एनर्जेटिक, खूप पॉवरफुल. तुम्ही आम्हाला चिंबाची घामाची अंघोळ घातलेली आहे. अगदी खूप छान. मॅडम आपलं नाव सांगायचंय, आपण कुठून आहात आणि बॅकग्राऊंड काय करता? यस, माझं नाव श्यामल जगदीश पड आहे आणि मी पुणे येथून आहे. बाय बॅकग्राऊंड एक हाऊस वाईफ होते, पण स्वतःला सुंदर असा एवढा छान रिझल्ट आला. आता फुल टाइम एक वेलनेस कोच म्हणून मी काम करते मॅडम. येस. मॅम गेल्या तासभरापासून जे आपण आम्हाला एनर्जेटिक आणि पॉवरफुल असं वर्कआउट गाईड केलंय, याचं राज काय आहे? मी तुम्हाला एक तासभर वर्कआउट गाईड केलं, त्याचं राज आहे आपली एनर्जी, जे की मी आता ब्रेक मध्ये सांगितलं. आणि हा दुसरा सकस संतुलित आहार आणि तिसरा आहे हा फॉर्म्युला 2. आणि माझे ग्रेट कोच ज्यांनी मला ही संधी दिली, या सर्वांना मी श्रेय देईन या 1 तासाच्या माझ्या वर्कआउटच्या ह्याचं. मॅडम आपला या आरोग्य फॅमिली देण्याचं कारण काय होतं? या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं खूप सारे डिसऑर्डर होत्या आणि माझं वेट खूप कमी होतं. थायरॉइड होता, 88 नंबरची गोळी होती, कुठेच रिझल्ट येत नव्हता. फक्त 20 वर्षामध्ये मला थायरॉइड झाला होता. माहित पण नव्हतं थायरॉइड म्हणजे काय असते. आणि थायरॉइड झाला त्याच्यामुळे लक्ष दिले, मला माहीत नव्हतं तर त्याचे सिम्पटम्स पण माझ्या लक्षात येत नव्हते. माझा हेअरफॉल होत होता, स्किन ड्राय झाली होती, पूर्ण चिडचिड व्हायची. आणि जेव्हा माझी छोटी मुलगी 1 ते 1.5 वर्षाची होती तेव्हाच मला थायरॉइड झाला होता.
तर माझी तब्येत एकदम खराब व्हायला लागली. खूपच वजन कमी होत जात होतं. फॅमिलीला वाटत होतं की मुलांच्या याच्यामुळे होत असेल किंवा चिडचिड करते यामुळे होत असेल, पण तसं काय नव्हतं. तर मला थायरॉइड झालता, हायपोथायरॉइड. आणि ते यांच्या मित्राच्या मिसेसला कळलं, कारण त्यांना थायरॉइड. त्यांनी मला सिम्पटम्स विचारले, श्यामल तुला काय त्रास होतो का? मला सांगते. त्यांना आल्यावर हे आता माझं गळा नॉर्मल आहे. तर हा गळा असा नॉर्मल नव्हता. तर इथे पूर्ण या साईडला मिनी ॲपल एवढी छोटी गाठ होती आणि ती गाठ मी अशी पाणी पिले तरी खालीवर व्हायची. आणि मी थोडंसं घरात काही तळलं वगैरे तर माझा आवाज बसायचा. 8 दिवस माझा आवाजच निघत नव्हता. मग ते आम्हाला वाटायचं की अशाने होत असेल बाबा, चला. मी इग्नोरच करत होते आणि जगदीश सर पण त्याच्या अगोदर मला दुसरं म्हणजे विकनेस एवढा असायचं की 1 महिन्यातून 2 ते 3 दिवस कंटिन्यूस लाईन घरामध्ये. त्यांच्या मित्राचं मेडिकल होतं आणि जेव्हा जिथे आम्ही राहत होतो त्याच्या बाजूलाच एकच भिंत मध्ये होती, खूप मोठं हॉस्पिटल होतं. तर तिथून घरी मेडिकल यायचं, त्याला कंपाऊंडर यायचे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने मला त्या स्लाईन लावावं लागायचं. माहित नाही कशाचं लावत होते, थोडंसं बरं वाटायचं. 1 महिना त्याने मला बरं वाटायचं, पण परत आहे ती माझी ती स्लाईनची वगैरे पावर संपली की परत आजारी. एवढा विकनेस यायचा की मी खाली कचरा जर टाकाय गेले, आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो, तर वर यायला मला 1 ते 2 वेळेस बसावं लागायचं. एवढा विकनेस मला होता मॅडम. आणि अजून सांगेल, थायरॉइड होता जे म्हटले मी आता, 88 नंबरची गोळी होती माझी. नांदेड येथे 6 वर्ष मॅडम त्याची ट्रीटमेंट झाली. 1 नाही 2 नाही तर 6 वर्ष. आणि ते थायरॉइडचे शुगरचे स्पेशालिस्ट होते सर. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे सुरुवातीला गेलो होतो तर माझा थायरॉइड एवढा वाढलेला होता, कारण मला सिम्पटम्स लक्षात आले नाहीत, इग्नोर केलं प्रत्येक गोष्टीला. तर त्यांनी सांगितलं होतं की मॅडम तुमचं आपल्याला ऑपरेशन करून घ्यावं लागेल, एवढा माझा थायरॉइड वाढलेला होता. तेव्हा ते आम्ही घाबरून गेलो. का तर माझ्या घरामध्ये जगदीश सरांनी सांगितलं तसं 3 व्यक्ती ऑलरेडी गेलेले होते आणि मला तसं खूप भीती बसलेली होती मनामध्ये. तर ना ते थायरॉइडसाठी आम्ही सांगितलं की आम्ही लगेच ऑपरेशन नाही करणार, फॅमिली बरोबर डिस्कस करून आम्ही. नमस्कार. समोर जो रिझल्ट शेअर होणार आहे तो असा आहे. वजन वाढवलेलं आहे यांनी. 10 किलो वजन कमी असल्यामुळे थायरॉइड, PCOD आणि प्रचंड त्रास. परंतु योग्य जीवनशैली फॉलो केल्याच्या नंतर काय त्यांच्यात बदल झाला पाहणार आहोत. तर इथं फक्त वजन कमी होत नाहीत, तर हा समोरचा फोटो पहा, हॉस्पिटलमध्ये आहे. खूप ट्रीटमेंट चालू होती थायरॉइडसाठी, पाहू शकता. आणि या कंडिशनमधून दिवसाला 9 गोळ्या घेत होत्या मॅडम, तरी देखील नियंत्रणात येत नव्हता थायरॉइड. त्यांच्या गळ्यावर एक नॉर्मल ॲपल एवढी सूज होती थायरॉइडमुळे. पण इथं आल्याच्या नंतर काय रिझल्ट आलाय पाहू शकता. थायरॉइड पूर्ण नील झालाय आणि पती पत्नी खूप छान प्रकारे आदर्श वजनाला मेंटेन आहेत. तर वजन कमी असणं सुद्धा एक वेळी आपल्याला त्रासदायक असू शकतं, त्यामुळे वजन वाढवणं देखील गरजेचं आहे. पहा आता खूप छान पद्धतीने त्या येस जबरदस्त. मॅडम मी तसं व्हीलचेअरवर होते. व्हीलचेअरवर माझ्या जाण्याचं कारण पण मी सांगेल. आता तुम्ही जे पाहिले ते फोटो कदाचित कुणाला पाहायला भेटले नसते, पण माझ्या मिस्टरांना असं वाटत होतं की मी वाचणार नाही, म्हणून माझ्या त्यांनी प्रत्येक एक मुवमेंटचा फोटो काढून ठेवलाय. प्रत्येक क्षणाचा एक फोटो आहे माझा. जशी तुम्ही सुखामध्ये गॅलरी फोटो न भरताना, तशी माझ्या दुःखामध्ये माझी एक गॅलरी म्हणजे एक पेन ड्राईव्ह भरलेला आहे फोटोनी. एवढे माझे फोटो येतात. तर त्या 6 वर्षाच्या ह्याच्यामध्ये असं झालं की मी पूर्ण ह्याला इग्नोर केलं, थायरॉइडला पण इग्नोर केलं. मला आयुर्वेदिक उपचार भरपूर सांगितले होते. हॉस्पिटलचे गोळे डॉक्टरांनी सांगितले कायम स्वरूपी खावे लागेल आणि मी रोज घ्यायची. त्याबरोबर दिवसाला 9 गोळ्या होत्या. त्या 9 गोळ्या खायच्या आणि परत बॉडी पेन व्हायची. मला रात्रीच्या वेळेस थोडंसं धावपळ केली की थंडी ताप आल्यासारखी व्हायची, पूर्ण बॉडी पेन व्हायची. तर तेव्हा मी पेन किलर घ्यायची. असं माझ्या 9 ते 10 गोळ्या चालू होत्या. आणि जेव्हा हे गोळ्या चालू असताना इतकं प्रमाण, रोज 9 गोळ्या, तुम्ही विचार करा मॅडम, तुम्ही पण डॉक्टरांनी तुम्हाला पाहिलं होता चेअरिंग करताना, तुमच्या ह्याला हे नाव होतं. तर किती बॉडीमध्ये माझ्या मेडिसिन गेलं असेल. आणि ते झालं. त्याच्यानंतर मला दुसरे पावडर पण चालू होते आणि वरतून स्लाईन पण चालू होते, त्याच्यामध्ये इंजेक्शन पण चालू होते. का तर मला त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. माझी बॉडीला एवढा विकनेस होता. जेवणाचं प्रमाण मी जास्तीत जास्त अर्धी ते 3 पोर माझ्यासाठी भाकर खूप झाली. दिवसभराची सकाळी एकदा जेवलं तर मी परत जेवणार नाही. जगदीश सर मला फूड्स आणून द्यायचे, ड्रायफ्रुट्स, तू काय खायचे ते खा, फक्त सांग, फक्त तू खा. आणि प्रत्येकाने माझं वजन वाढवण्यासाठी नाही ते प्रयत्न केले, आयुर्वेदिक हे करून बघितले. आणि त्याच्यानंतर ते झालं थायरॉइड. माझी मनची नस दबली म्हणून सांगितलं डॉक्टरने. हा सुजायचा पूर्ण. आणि ते मसल पेन्स सांगितलं होता. त्याने मला बसता येत नव्हतं, जेवण
मी तिथे पण 2 ते 3 वर्ष पूर्ण असा क्रीमने एक बॉक्स भरलेला होता माझा. ते लावलं तरी काहीच नाही, तात्पुरतं हे व्हायचं. असं वाटायचं की हा हात तोडून काढावं, इथे सूज यायची पूर्ण या नसेवर. हे अशा नसा नॉर्मल दिसत नव्हत्या माझ्या, पूर्ण या हाताच्या नसा फुगायच्या. ते झालं. मग नंतर हळूहळू मला श्वास घ्यायला त्रास चालू झाला. ते पण मी 2-4 दिवस पहिले स्टार्टिंगला इग्नोर केलं, पण ते इग्नोर केल्यामुळं असं झालं की एक दिवस बेशुद्धच पडली. त्याच्यानंतर मला हार्टचे स्पेशालिस्ट परळमध्ये तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी पहिल्या दिवशी काहीच बोलली नाही, तर मला फक्त स्लाईन वगैरे दिलं. थोडा माझा ऑक्सिजन लो झाला होता, बीपी लो झाला होता आणि त्यांना वाटलं असं ना असं उन्हाळ्याचे दिवस आहेत कशाने झाला असेल. पण परत तोच त्रास रेग्युलर व्हायला लागला आणि दिवसभरात काहीच होत नव्हतं, पण इव्हनिंगच्या वेळेस मला तो त्रास व्हायला लागला. सकाळी थोडासा नॉर्मल झाला त्रास की मला त्यांनी झोपीची गोळी दिलेली होती, ती झोपीची गोळी द्यायची आणि संध्याकाळी जर मला ॲडमिट केलं तिथं तर मला स्लाईनमध्ये झोपीचे इंजेक्शन घ्यायचे आणि सकाळी मला सुट्टी द्यायची. हे आमचं कंटिन्यू 2 महिने चालू. त्यांनी वैतागून म्हणले की जगदीश, मी तुझ्या बायकोला काहीच करू शकत नाही, हिला एक एन्झायटीचा त्रास आहे, तुम्ही काहीतरी त्रास देतात किंवा काहीतरी देवाधर्माचं बघा. त्याच्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये एन्झायटीचा त्रास होण्यासारखं काहीच नव्हतं, कारण मी, जगदीश सर, माझे मोठे भाई आणि जाऊ आणि आमची दोघांची 3 मुलं. एक फॅमिली आनंदी फॅमिली होती, कुठेच कोणता त्रास नव्हता. का तर माझे सासरे गेलेले होते, सासू नव्हत्या, नणंद पण नव्हत्या, मग त्रास काय. आणि आमची फॅमिली एवढी पहिली पण चांगली होती, आम्हाला एवढी माणसांची किंमत, म्हणजे इतके फटाफट आमच्या घरातले लोक गेले की घरात कोणीच नव्हतं. माझ्या एक आजी सासू, त्यांना पण आमच्यासोबत ठेवायचो आम्ही. तर ते झाल्याच्या नंतर असं वाटलं की 4था नंबर माझा ते, म्हणून सर्व फॅमिली देवाधर्माचं प्रत्येक जण म्हणायचे इकडे जा, ह्या महाराजाकडे जा, त्या महाराजाकडे जा. त्या प्रत्येकाने जे सांगितलं ते माझ्या फॅमिलीने केले. मला रोज घेऊन फिरत होते, आम्ही एक दिवस पण घरी नव्हतो. एवढी गाडी आमची, त्यांनी पण मला घेऊन. आणि माझी बॉडी अशी झाली होती की मी चालू पण शकत नव्हते, दुसऱ्या मजल्यावर राहायला. मग चालले की मला अजून परत श्वास दम लागेल. आणि माझ्या नणंद अटॅकने गेले होते, त्यामुळे मला चालू पण देत नव्हते, कारण त्या जेव्हा झाल्या तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की शिड्या चालल्या उतरल्याच्या नंतर हार्ट अटॅकचा माणूस लगेच जातो म्हणून. असं हा फोटो आहे माझा. असे होते. स्किन इथे बघा माझी किती ड्राय आहे आणि हेअरफॉल पण खूप आहे. आता ही साडीमध्ये असल्यामुळे माझी तब्येत तुम्हाला वाटणार नाही, पण माझी तब्येत फक्त 45 किलो माझं वजन राहिलं होतं, फक्त 45 किलो. आता माझं वेट आहे 57, माझ्या आयडल वेटला लागतं 60 kg. आणि ह्या फॅमिलीत आल्याच्या नंतर सुंदर असा रिझल्ट आहे माझा. बघा, मॅडमच्या आत्मीयतेने बोलतायत. एकही शब्द म्हणजे मला बोलावंसच नाही वाटलं एकही शब्द. त्यांचा प्रत्येक अनुभव, प्रत्येक गोष्ट अगदी अगदी मनाला आपल्या शिवून जाते. केवढा त्रास मॅडमने काढलाय या थायरॉइडच्या पायी, त्यांच्या अनेक डिसऑर्डरच्या पायी, अनेक दवाखाने, अनेक आयुर्वेदिक दवाखाने, बाबा महाराज, जे कोणी सांगल ते त्यांच्या फॅमिलीने सगळं केलंय. फड सरांना वाटत नव्हतं की मॅडम आता आपल्या बरोबर राहतील, त्यासाठी त्यांनी अनेक फोटो मॅडमचे काढून ठेवलेत. म्हणजे या फॅमिलीनं काय भोगलंय, या फॅमिलीनं काय भोगलंय, तर मॅडम तेवढं सांगतात. आणि गेल्या तासभरापासून जे मॅडमचं आपण पाहतोय, मॅडम तुमच्या वर्कआउटला, तुमच्या एनर्जीला सलाम आहे माझं. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही जे काही आम्हाला पॉवरफुल एनर्जेटिक वर्कआउट गाईड केलंय, मी खूप मिस केलंय ते. आणि मॅडम पहा, किती किती त्रास त्यांनी भोगलाय, या सर्व त्रासातून त्यांची मुक्तता झालेली आहे. गेल्या तासभरापासून आपण पाहतोय मॅडमला. गेल्या तासभरात त्यांचा जो आता बिफोर आफ्टर आपण पाहिला, पहिल्या 45 किलोच्या मॅडम आणि आता 57 किलोच्या मॅडम मध्ये झालेला अमेझिंग असे चेंजेस, अमेझिंग असे बदल. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. याचं अजून एक मी श्रेय डिस्टर्ब त्यांनी करतो, दिलेलं. बघू शकता. येस दिसतंय का? येस येस हे येस आपलं येस न्यूट्रिशन सर. टॅबलेट फॉर्म मध्ये पाहू शकता, मी खातोय. येस. आणि जगदीश सरांचा फॉर्म्युला